नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काही सेकंदात कसं काढायचं या संबंधित ट्रिक पाहणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे 2304 या संख्येचं वर्गमूळ काढा। तर या 2304 मधील एकक स्थानी असणारा अंक आहे 4। तर इथं बघा 4 अंक असणारे दोन अंक आहेत एकक स्थानी, 4 आणि 64। 4 चा वर्गमूळ 2, 64 चा वर्गमूळ 8। या दोन संख्या इथं लिहून घ्या, 2 आणि 8। आता या संख्येचे दोन दोनचे गट करा, शेवटून इकडचे दोन अंक सोडा आणि परत हे दोन अंक असे गट केल्यानंतर हा जो 23 अंक येतोय, 23 पूर्वी येणारा पूर्ण वर्ग संख्या आहे 16। 16 चं वर्गमूळ 4 ते लिहून घ्या इथं 2 च्या समोर आणि 8 च्या समोर। आता 2304 या संख्येचं वर्गमूळ असणार आहे एकतर 42 किंवा 48। आता नेमकं कोणतं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये जी 45 संख्या आहे याचा वर्ग काढावा लागेल। 4 नंतर क्रमाने 5 येतं, 4 पंचे 20 आणि त्याच्यावरती 25, हा झाला वर्ग 45 चा। आता 20 25 पेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून आपलं उत्तर असेल 48 यातील मोठी संख्या। याच पद्धतीने आता इथं बघा एकक स्थानी 9 आहे। आता एकक स्थानी 9 असणारे अंक एकतर इथं आहे आणि दुसरा आहे तो इथं। आता 9 चा वर्गमूळ 3 आणि 49 चा वर्गमूळ 7, त्या दोन्ही संख्या इथं लिहून घ्या 3 आणि 7। दोन दोनचे गट करा। आता हा जो 32 अंक आहे ह्या 32 च्या पूर्वी येणारा पूर्ण वर्ग संख्या आहे 25। 25 चा वर्गमूळ 5 तो लिहून घ्या 3 च्या समोर आणि 7 च्या समोर। या दोघांच्या मध्ये अंक येतो 55। 55 चा वर्ग येतो 5 सक्क 30 आणि त्याच्यावरती 25। 30 25, 30 25 पेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 57। 3249 चं वर्गमूळ आहे 57। अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काही सेकंदात काढू शकतो। चला तुमच्यासाठी काही मी प्रश्न देतोय, ते सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। बघा, पहिला प्रश्न आहे 1936, दुसरा आहे 1296, तिसरा आहे 3364। ह्या तिन्ही संख्यांचे वर्गमूळ काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।